नमस्कार, आपण पाहतात सकलम. आजच्या काही ठळक घडामोडी. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय आरडीएक्स बॉम्बने उडवण्याची धमकी. कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाला राज्य सरकारची गती. कोकण पश्चिम महाराष्ट्रासाठी गेम चेंजर प्रकल्प. कोल्हापुरी चप्पल प्राडासोबत जागतिक लक्झरी ब्रँड. 85,000 रुपयांची लिमिटेड एडिशन. कोल्हापूरमध्ये रस्त्यांना गती. 100 कोटींची 14 कामे 3 महिन्यात पूर्ण करण्याचे महापालिकेचे आश्वासन. कोल्हापूर, सातारा, सांगलीला IT कॉरिडॉरची मोठी गती. तिन्ही जिल्ह्यात IT पार्कची घोषणा. लोकायुक्त सुधारणा मंजूर. मुख्यमंत्री मंत्री चौकशीच्या कक्षेत. नमस्कार, मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहतात सकलम. आजच्या या ठळक घडामोडींवरती आपण सविस्तर विश्लेषण करणार आहोत. पहिली बातमी जी होती ती कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय आरडीएक्स बॉम्बने उडवण्याची धमकी. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात 5 आरडीएक्स बॉम्ब लावले आहेत असा मेल एका अज्ञात व्यक्तीकडून जिल्हाधिकारी यांच्या मेलवर प्राप्त झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. कोल्हापूर जिल्ह्याचे महत्त्वाचे शासकीय कार्यालय असणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयात आरडीएक्स बॉम्ब ठेवल्याची धमकी आल्याने पोलीस यंत्रणा देखील सतर्क झाली होती. बॉम्ब शोधक पथकाच्या वतीने तातडीने परिसरात तपासणी सुरू करण्यात आली होती. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत मेलवर आलेल्या संदेशात कार्यालयात 5 आरडीएक्स बॉम्ब असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. हे आरडीएक्स बॉम्ब दुपारी 2 वाजता फुटतील असेही या ईमेलमध्ये नमूद करण्यात आलं होतं. त्यामुळं हा मेल गांभीर्याने घेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क करून परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन आवश्यक कारवाईचे निर्देश दिले. या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे तत्काळ कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. बॉम्ब शोधक पथक घेऊन इमारतीची आणि संपूर्ण परिसराची बारकाईने तपासणी करण्यात आली. कोल्हापूर महापालिकेची अग्निशामक दलाची टीमही जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाली होती. घटनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. धमकी पाठवणाऱ्या ईमेलचा शोध सायबर सेलच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाला राज्य सरकारची गती मिळालेली आहे. कोकण पश्चिम महाराष्ट्रासाठी गेम चेंजर हा प्रकल्प ठरणार आहे. कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्ग राज्य सरकारमार्फत उभारण्याचा निर्णय झाल्यामुळे या बहुप्रतीक्षित प्रकल्पाला नवी ऊर्जा मिळालेली आहे. 2016 पासून केंद्राकडे प्रलंबित राहिलेल्या या मार्गाच्या अंमलबजावणीत अडथळे येत होते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भूसंपादन आणि प्राथमिक कामांना गती देण्याचे निर्देश दिल्याने प्रकल्प प्रत्यक्ष मार्गी लावण्याची शक्यता वाढलेली आहे. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत या निर्णयाची माहिती देताना हा मार्ग महाराष्ट्रासाठी गेम चेंजर ठरेल असे स्पष्ट केलेले आहे. अंदाजे 6,300 कोटींचा हा प्रकल्प कोकण रेल्वेशी जोडला जाईल आणि व्यापार, पर्यटन व कृषी क्षेत्रासाठी नवी दारे उघडेल. या रेल्वे मार्गामुळे कोल्हापूरच्या औद्योगिक आणि कृषी क्षेत्रांना मोठा फायदा होणार आहे. कोल्हापूरमधील साखर, दुग्ध उत्पादन, पोलाद, वस्त्रोद्योग आणि कृषी उत्पादने थेट कोकणातील विकसित होत असलेल्या बंदरांपर्यंत जलद पोहोचू शकतील. त्यामुळे निर्यात क्षमता वाढेल आणि औद्योगिक वाढीस नवे मार्ग मिळतील. पर्यटन क्षेत्रालाही कोकण कोल्हापूर जोडणीचा मोठा लाभ होईल, ज्यामुळे आर्थिक परिसंचरण आणि रोजगाराची निर्मिती वाढेल. कोकणासाठीही हा मार्ग तितकाच महत्त्वाचा आहे. जयगड, आंग्रे, रेड्डी आणि विजयदुर्ग सारखी बंदरे थेट पश्चिम महाराष्ट्राच्या औद्योगिक पट्ट्यांशी जोडल्याने मालवाहतूक वाढण्याची आणि बंदरांच्या क्षमतेचा अधिक प्रभावी वापर होण्याची शक्यता आहे. किनारी अर्थव्यवस्था, मत्स्य व्यवसाय, कृषी उत्पादनांचे संकलन आणि पर्यटन उद्योगाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. त्यामुळे हा प्रकल्प केवळ वाहतूक सुलभ करणारा नसून दोन्ही भागांच्या विकासाला गती देणारा परिवर्तनकारी पायाभूत उपक्रम ठरणार आहे. दुसरी बातमी कोल्हापूरसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कोल्हापुरी चप्पल प्राडासोबत जागतिक लक्झरी ब्रँड होणार आहे. 85,000 रुपयांची लिमिटेड एडिशन फेब्रुवारी 2026 मध्ये येणार. कोल्हापुरी चप्पलांचा पारंपरिक वारसा आता जागतिक लक्झरी बाजारात प्रवेश करत आहे. हे सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या ऐतिहासिक पाऊल आहे. प्राडा, लीडकार यांच्यात झालेल्या सामंजस्य करारामुळे भारतीय हातकौशल्याचा आंतरराष्ट्रीय फॅशनच्या उच्चस्तरीय व्यासपीठावर स्थान मिळणार आहे. 85,000 रुपयांच्या किमतीत लिमिटेड एडिशन रूपात येणाऱ्या या चपला कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव आदी जिल्ह्यातील
हजारो कारागिरांसाठी नवे आर्थिक दरवाजे उघडणार आहेत. प्राडा अकॅडमीद्वारे मिळणारे प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि जागतिक फॅशन उद्योगाशी थेट संपर्क यामुळे पारंपरिक चप्पल उद्योग आधुनिकतेकडे वाटचाल करणार आहे. भारतीय वारशाचा सन्मान आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना या दोन्ही स्तरांवर हा प्रकल्प अतिशय कोल्हापूरसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तिसरी बातमी आहे जी कोल्हापूरच्या रस्त्यांच्या बाबतीत आहे. कोल्हापूरमध्ये रस्त्यांना गती येईल. 100 कोटींची 14 कामे 3 महिन्यात पूर्ण करण्याचे महापालिकेचे आश्वासन आहे. सर्किट बेंचच्या आदेशानुसार कोल्हापूर महानगरपालिकेने शहरातील रस्ते विकास कामांची पूर्तता अहवाल सादर केला असून त्यातून काही महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट झालेले आहेत. शहरातील सुमारे 11 किलोमीटर लांबीचे 16 रस्त्यांचे काम आणि 100 कोटी रुपयातील 14 रस्त्यांची कामं प्रगतीपथावर असून ती 3 महिन्यात पूर्ण करण्याचे लक्ष्य महापालिकेने दिलेले आहे. 90% रस्ते, 70% डिवायडर तर 25% ड्रेनेज पाईपलाईन कामे पूर्ण झाल्याचे महापालिकेने नमूद केले आहे. भूसंपादनामुळे काही रस्त्यांवरील कामे अडथळ्यात असली तरी बहुतेक प्रकल्पांवर प्रत्यक्ष काम सुरू आहे, हे या अहवालातून दिसते. महापालिकेने स्वनिधीतून 8 कोटी रुपये रस्त्यांसाठी दिलेले असून त्यापैकी 2 कोटींचे पॅचवर्क पूर्ण झालेलं आहे आणि 1 कोटींचे काम सुरू आहे. मोठ्या पॅचवर्कसाठी एक स्वतंत्र बॅच मिक्स प्लांट भाड्याने घेण्यात आलेला आहे, त्यामुळे कामाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम, जिल्हा नगरोत्थान योजना आणि स्वनिधी यांसारख्या विविध प्रकल्पांतर्गत एकत्रितपणे 100 किलोमीटरपेक्षा जास्त रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. परीख पूल, अप्रोच रोड, बिट्युमिनस कॉन्क्रीटचे अंतिम थर व इतर दुरुस्ती कामे 1 ते 1.5 महिन्यात पूर्ण होऊ शकण्याचे संकेत आहेत. रस्त्यांच्या गुणवत्तेसोबतच अतिक्रमण निर्मूलनावरही महापालिकेने मोठा भर दिलेला आहे. प्रमुख रस्ते आणि पदपथांवर अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणांच्या संपादनासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून शहरातील 4ही विभागात नियमित मोहीम राबवली जाणार आहे. त्यामुळं रस्त्यांच्या वापर क्षमतेत, वाहतुकीच्या सुलभतेत आणि स्वच्छतेत सुधारणा होण्याची शक्यता वाढलेली आहे. एकंदरीत पाहता निधी, भूसंपादन आणि तांत्रिक प्रक्रियांच्या अडचणी असूनही कोल्हापूर महापालिकेने रस्ते प्रकल्पांना गती देत शहरातील वाहतुकीचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. आगामी 3 महिने शहरातील रस्त्यांच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहेत. उद्योगाच्या अनुषंगानं अजून एक महत्त्वाची बातमी आहे. कोल्हापूर, सातारा, सांगलीला IT कॉरिडॉरची मोठी गती. 3 जिल्ह्यात IT पार्कची घोषणा. विधान परिषदेत सतेज पाटील यांनी कोल्हापूर, सातारा, सांगली हा नैसर्गिक आर्थिक कॉरिडॉर असल्याचे सांगून GCC धोरणात या भागाचा स्पष्ट समावेश करण्याची मागणी केली. औद्योगिक, ॲग्रो प्रोसेसिंग, फॉन्ड्री, पर्यटन आणि सक्षम मनुष्यबळामुळे हा प्रदेश IT व GCC हबसाठी अत्यंत योग्य असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. उत्तरात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी 3ही जिल्हे 3 टायर GCC धोरणात समाविष्ट असल्याचे स्पष्ट केले आणि कोल्हापूर व साताऱ्यात स्वतंत्र IT पार्क उभारण्याची घोषणा केली. तसेच मोठे डेटा सेंटरही या भागात उभारले जाणार असल्याचे सांगितले. पुढील महिन्यात 3ही जिल्ह्यांच्या लोकप्रतिनिधींची विस्तारित बैठक घेऊन त्रिकोणी विकास आराखडा अंतिम केला जाईल असेही त्यांनी आश्वासन दिले. एकूणच IT पार्क आणि GCC प्रकल्पांमुळे पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती मिळणार आहे. पुढील बातमी आहे लोक आयुक्त सुधारणा मंजुरी. मुख्यमंत्री मंत्री चौकशीच्या कक्षेत. महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर केले असून मुख्यमंत्री, मंत्री आणि राज्य सरकारने नियुक्त केलेले अधिकारी यांनाही लोकायुक्तांच्या तपास कक्षेत आणण्यात आलेले आहे. 2022 मध्ये राष्ट्रपतींकडे पाठवलेल्या मूळ विधेयकात राष्ट्रपती भवनाने काही दुरुस्त्या सुचवल्यामुळे सुधारित विधेयक पुन्हा सादर करण्यात आले. नव्या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर जुन्या लोकायुक्तांच्या कार्यकाळ संपणार असून संपूर्णतः नवीन लोकायुक्त निवड प्रक्रिया सुरू होणार आहे. यामुळे राज्यात पारदर्शक, उत्तरदायी आणि प्रभावी लोकायुक्त व्यवस्था लागू करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. हे सुधारणा विधेयक महाराष्ट्रातील उच्चस्तरीय राजकीय पारदर्शकता आणि जबाबदारी मजबूत करणारे ठरते. मुख्यमंत्री व मंत्रिमंडळालाही लोकायुक्तांच्या चौकशी कक्षेत आणल्याने प्रशासनिक नैतिकता आणि उत्तरदायित्वाची चौकट अधिक कडक झालेली आहे. राष्ट्रपतींच्या सूचनांनुसार केलेल्या दुरुस्त्यांमुळे विधेयकाची कायदेशीर भक्कमपणा वाढलेला आहे. जुन्या लोकायुक्तांच्या कार्यकाळाच्या समाप्तीनंतर नवीन कायद्याअंतर्गत पूर्णपणे ताज्या पद्धतीने लोकायुक्त संस्थेची पुनर्रचना होणार आहे. एकूणच राज्यातील भ्रष्टाचार विरोध अधिक कठोर व प्रभावी यंत्रणा निर्माण करण्याची ही महत्त्वपूर्ण पायरी आहे. या होत्या आजच्या सविस्तर घडामोडी आणि त्याचं विश्लेषण. सकलम न्यूज ॲनालिसिसमध्ये आपण अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांचं विश्लेषण करणार आहोत.
आपल्या प्रतिक्रियासुद्धा आपण कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आमच्या सकलम चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.